आपण अध्ययनाच्या पद्धती पाहत आहोत. अध्ययनमुळे वर्तनात बदल घडून येत असतात आणि वर्तनात घडून येणाऱ्या बदलांनाच आपण अध्ययन म्हणत असतो. अध्ययनात घडून येणारे बदल हे सुधारणात्मक स्वरूपाची असतात, प्रगतिशील असतात, मापनीय असतात, टिकाऊ स्वरूपाची असतात. पण हे स्वतःच्या वर्तनात सतत परिस्थितीनुरूप किंवा परिस्थितीच्या अनुरूप बदल करण्यास व्यक्ती कसे शिकत असते, हे वर्तन बदल कोणत्या पद्धतीने शिकले जातात याबाबत विश्लेषण करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. मानवेतर प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाद्वारे त्याचबरोबर मानव प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांच्या आधारे मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या प्रमुख 5 पद्धती मांडलेल्या आहेत. त्यामध्ये प्रयत्नप्रमाण पद्धत, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धत, अभिसंधान अध्ययन पद्धत, साधक अभिसंधान पद्धत, निरीक्षणात्मक अध्ययन पद्धत. या 5 पद्धतींद्वारे आपण सभोवताली घडणाऱ्या परिस्थितीशी समायोजन घडवून आणण्याकरिता आपल्या वर्तनामध्ये बदल घडवून आणत असतो. म्हणजे ह्या 5 पद्धतीद्वारे आपण वेगवेगळे ज्ञान, वेगवेगळे कौशल्य आत्मसात करत असतो. त्याबाबत आज आपण पहिली अध्ययन पद्धत पाहणार आहोत, ती म्हणजेच प्रयत्नप्रमाण अध्ययन पद्धत. ट्रायल एरर लर्निंग मेथड ह्या अध्ययन पद्धतीचे पुरस्कर्ते म्हणजेच जनक एडवर्ड थॉर्नडाईक आहेत. म्हणजेच जनक याचा अर्थ असा की एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाण पद्धत ही मांडली, प्रयत्नप्रमाण पद्धतीचा शोध लावला. त्यांनी या संदर्भात एका मांजरावर प्रयोग केलेला होता. या प्रयोगामध्ये भुकेलेल्या मांजरेला एका कूटपेटीमध्ये कोंडून ठेवण्यात आलेले होते व त्या मांजरेला दिसेल मात्र कूटपेटीच्या बाहेर अशा ठिकाणी एका मासेचा तुकडा तिथे ठेवण्यात आलेला होता व त्या कूटपेटीमध्ये अशी विशिष्ट रचना केलेली होती की त्यामध्ये एक कळ असायची, एक कळ होती. कळ म्हणजे तबकडी, कळ म्हणजे आपल्या भाषेमध्ये बटन. ते बटन दाबल्यानंतर त्या कूटपेटीचा दरवाजा उघडला जातो आणि भुकेलेलं मांजर तो अन्नाचा तुकडा म्हणजेच मासाचा तुकडा प्राप्त करते, अन्नप्राप्ती प्राप्त करते. येथे तिचा समस्येचा उकल होतो. म्हणजेच कूटपेटीचा बाहेर येऊन, म्हणजे विशिष्ट कळ किंवा बटन दाबून कूटपेटीच्या बाहेर येऊन त्या मांजरेने अन्न पदार्थ संपादन करणे असा ह्या प्रयोगाचा स्वरूप होता. म्हणजे ह्या प्रयोगामध्ये मांजर शेवटी त्या कूटपेटीतील अचूक बटनला प्रेस करून अन्नपदार्थ ग्रहण करते, संपादन करत असते. ही पद्धत जी आहे ही मांजरेकडून कोणत्या पद्धतीने हे शिकले गेले याचं निरीक्षण थॉर्नडाईक यांच्याद्वारे करण्यात आले. म्हणजे अशा प्रकारचा हा प्रयोगाचा स्वरूप होता. म्हणजे ह्या प्रयोगाच्या आधारावर थॉर्नडाईक यांनी मनुष्य किंवा मनुष्यतर प्राणी आपल्या समस्येचा उकल प्रयत्नप्रमाण पद्धतीने करत असते. या प्रयत्नप्रमाण पद्धतीद्वारे आपण अनेक नवीनविध कौशल्य, नवीनविध संकल्पना, नवीनविध ज्ञान आत्मसात करत असतो. या प्रयोगाचं आता तुम्हाला थोडक्यात मी रचना सांगतो की प्रयोग कसा केला होता. थॉर्नडाईक यांनी एका कूटपेटीमध्ये भुकेलेल्या मांजरला ठेवण्यात आले
साहजिकच आहे, मांजर भुकेलेलं असल्यामुळे आणि तिला समोर अन्नाचा तुकडा दिसत आहे, मांस दिसत आहे, यावेळेस ती त्या कूटपेटीमध्ये सैरावैरा फिरेल किंवा इकडे तिकडे फिरेल किंवा उड्या मारेल किंवा त्या कूटपेटीच्या गजातून पाय बाहेर काढून अन्नपदार्थ हस्तगत करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस अशा काही हालचाली केल्या जातात की कूटपेटीमध्ये उड्या मारून किंवा पळणे किंवा त्या पंजांद्वारे त्या रॉडला ओरखळणे किंवा त्या गजाशी झटपट करणे, नखाने ओरखळणे, अशा अनेक प्रकारच्या कारक हालचाली केल्या जातात. थॉर्नडाईकने या सर्व कारक हालचालींना रँडम मुवमेंट्स म्हटलेलं आहे, म्हणजेच स्वैर हालचाली असे संबोधले आहे. या स्वैर हालचाली चालू असताना अचानकपणे मांजराचा पाय त्या बटनवर पडतो, कळ दाबली जाते, म्हणजे तो बटन प्रेस होतो व त्या क्षणी कूटपेटीचं दार उघडलं जातं. परिणामी मांजराला अन्नप्राप्ती होत असते. मग ही जी अन्नप्राप्ती एकदा झाली म्हणजे समस्या सुटली असे नव्हे, तर येथे सुरुवातीला त्या मांजरेद्वारे रँडम हालचाली करण्यात आल्या आणि अचानकपणे अनावधानाने योगायोगाने तिचा पाय त्या कळवर पडणे आणि दरवाजा उघडणे, दरवाजा उघडून मांसाचा तुकडा हस्तगत करणे, अशा प्रकारची पहिल्या प्रयत्नामध्ये ही प्रतिक्रिया घडून आलेली आहे. नंतर वरीलप्रमाणे म्हणजे आत्ता सांगितलं याप्रमाणे पुन्हा एक प्रयत्न झाल्यानंतर पुन्हा मांजरेला भूक लागलेली असताना त्याच कूटपेटीमध्ये ठेवण्यात आले व बाहेर अन्न ठेवण्यात आले. परिणामी ते अन्न प्राप्तीसाठी मांजर बाहेर येण्यासाठी धडपड करत होती. मांजरेद्वारे रँडमली हालचाली सुरू झाल्यात, रँडमली प्रयत्न पुन्हा सुरू झाले. पहिल्या प्रयत्नाप्रमाणे यावेळीही म्हणजे पहिला प्रयत्न आणि आता हा दुसरा प्रयत्न, यावेळीही मांजरेद्वारे अनेक प्रकारच्या स्वैर हालचाली रँडम हालचाली करण्यात आल्या, जसं की उड्या मारणे, ओरखडणे, तिथे पायाने, मांजरीचा स्वभाव असा असतो की मांजर हे पायाने खाली उडत असते, त्याचबरोबर पंजा मारत असते. अशा प्रकारच्या हालचाली केल्या गेल्या व पुन्हा योगायोगाने त्या बटनवर तिचा पाय पडतो, कळ दाबली जाते, पुन्हा मांजरेला तो अन्न प्राप्त होते. असे अनेक प्रयत्न करण्यात आले, 2, 3, 4, 5 अशा अनेक प्रयत्नानंतर शेवटी एका अंतिम प्रयत्नावर असे निदर्शनास आले की मांजरेद्वारे उत्तरोत्तर अनेक प्रयत्नामध्ये स्वैर हालचाली ह्या कमी कमी होत गेल्या. ज्या रँडम हालचाली होत्या ह्या रँडम हालचाली ह्या हळूहळू कमी होत गेल्या व एक शोधनात्मक हालचाली सुरू झाल्या की विशिष्ट ठिकाणी पाय पडल्यानंतरच बटन उघडतं. हा तिच्या शोधनात्मक हालचाली सुरू झाल्या आणि हळूहळू ती केवळ दाराजवळ किंवा त्या कळेजवळ जे बटन असतं ते प्रेस त्या बटनजवळ जाऊन कारक हालचालीकडे तिचा लक्ष केंद्रित झालं व शेवटी विशिष्ट ठिकाणी पाय दाबून, विशिष्ट ठिकाणी पंजा दाबून तिने कळ दाबणे म्हणजेच बटन प्रेस करणे व दरवाजा उघडणे व अन्न पदार्थ हस्तगत करणे अशा प्रकारचे कौशल्य मांजरेद्वारे आत्मसात करण्यात आले. परिणामी आता शेवटच्या अनेक प्रयत्नानंतर 20व्या-21व्या प्रयत्नानंतर असे निदर्शनास आले की मांजरेला त्या कूटपेटीमध्ये सोडल्यानंतर मांजर बंद कूटपेटीला विशिष्ट जो बटन होता त्याच बटनावर पंजा प्रेस करत असे व बाहेर येऊन मांसाचा तुकडा म्हणजे अन्नाचा तुकडाही ग्रहण करत असे. अशा स्वरूपाचा हा प्रयोग मांजरेवर थॉर्नडाईक यांनी केला. म्हणजेच येथे सुरुवातीचे 5-7 प्रयत्नांमध्ये रँडम हालचाली झाल्यात, ज्याला यादृच्छिक हालचाली म्हणूया. नंतरच्या काही 7-8 प्रयत्नांमध्ये शोधनात्मक हालचाली मांजरेद्वारे करण्यात आल्या व अंतिम हालचालीमध्ये मांजरेद्वारे जेव्हा बंद पेटीमध्ये सोडलं जायचं तेव्हा ती अचूक बटन
प्रेस करून दरवाजा उघडत असे व अन्नपदार्थ संपादन करत असते, हस्तगत करत असे. अशा प्रकारचा हा प्रयोगाचा पूर्ण स्ट्रक्चर हा थॉर्नडाईक यांनी मांडला होता. म्हणजे मांजरेद्वारे थॉर्नडाईक यांनी बंद पेटीमध्ये विशिष्ट बटन दाबून बाहेर येणे व अन्नपदार्थ संपादन करणे अशा प्रकारची प्रतिक्रिया शिकून घेतल्यात आली. हे शिकल्यानंतर मांजरेद्वारे विविध प्रकारचे प्रयत्नही झाले, चुकाही झाल्या. पण जसजशा प्रयत्नांची संख्या वाढली त्या प्रयत्नांच्या संख्येनंतर हळूहळू चुकांची संख्या सुद्धा कमी होत गेली. जे जितके अधिक प्रयत्न करण्यात आले तितक्या चुका ह्या कमी प्रमाणात झाल्या व विशिष्ट अंतिम क्षणी विशिष्ट प्रतिक्रिया करून मांजर ते दरवाजा उघडण्याचं कौशल्य संपादन करू शकली व अन्नपदार्थ हे तिने हस्तगत केले. थोडक्यात समस्या सोडवण्यासाठी सुरुवातीला स्वैर प्रयत्न किंवा यादृच्छिक हालचाली वारंवारपणे करणे, केलेल्या प्रयत्न किंवा केलेले जे प्रयत्न आहेत हे चुकीचे आहे हे लक्षात आल्यानंतर ते टाळणे व अन्य नवीन प्रयत्नांचा शोध घेणे या पद्धतीचे स्वरूप दिसून येते. म्हणून या पद्धतीला आपल्या सामान्य भाषेमध्ये म्हटलं जातं चुकत मागत शिकणे. आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती चुकत ही शिकत असते. चुकत शिकत असते म्हणजेच काय, सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये चुका होतात, नंतरच्या प्रयत्नांमध्ये शोधनात्मक प्रयत्न केले जातात आणि चुका ह्या कमी कमी होत जातात व अंतिम चरणामध्ये योग्य प्रतिक्रिया करून आपण आपला जो टार्गेट आहे, आपलं जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे तो आपण हस्तगत करत असतो. अशा प्रकारच्या पद्धतीला थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद पद्धत असं म्हटलेलं आहे. या प्रयोगाचं आपण विश्लेषण केलं. या प्रयोगामध्ये मांजरेद्वारे केल्या जाणाऱ्या कारक हालचालींचं जर आपण विश्लेषण केलं तर काही प्रमुख वैशिष्ट्य किंवा काही प्रमुख अध्ययनाची वैशिष्ट्य इथे तुम्हाला सहजपणे लक्षात येऊ शकतील. जे येथे प्रयत्न प्रमाद पद्धतीचे थॉर्नडाईक यांनी काही वैशिष्ट्य मांडलेले आहेत. त्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य, प्रयत्न प्रमाद अध्ययनासाठी विशिष्ट ध्येयाची किंवा विशिष्ट प्रकारच्या गरजेची प्रेरणा निर्माण होणं आवश्यक आहे. ह्या प्रयोगामध्ये मांजर हे भुकेलेलं होतं. जर मांजर भुकेलेलं नसतं तर त्याने प्रयत्न केले नसते. म्हणजे येथे व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक प्राणी मात्रामध्ये काहीतरी शिकण्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रेरणा निर्माण होणं आवश्यक आहे किंवा त्याला विशिष्ट प्रकारचे ध्येय किंवा उद्दिष्ट असणे आवश्यक असते. हा पहिला वैशिष्ट्य झाला. दुसरा वैशिष्ट्य, प्रयत्न प्रमाद पद्धतीचे वैशिष्ट्य. दुसरा वैशिष्ट्य जो आहे, उद्दिष्टाप्रत जाण्याचा अचूक मार्ग समस्या परिस्थितीमध्येच दडलेला असतो, पण ते प्रयुक्त व्यक्तीला माहीत नसतं, ज्ञात नसतं. म्हणजेच प्रयुक्ताच्या दृष्टीने उद्दिष्टाप्रत जाण्याचा मार्ग इथे उपलब्ध नसतो. आपणास सुरुवातीला ते ध्येय हस्तगत करण्यासाठी योग्य मार्ग कोणता आहे हे माहीत नसतं. मात्र ते समस्याजन्य जी परिस्थिती असते त्यामध्येच त्याचा मार्ग हा दडलेला असतो. अशा प्रकारचं दुसरं वैशिष्ट्य प्रयत्न प्रमाद पद्धतीचं आपल्याला इथे सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य जे आहे यामध्ये समस्या सोडवण्यासाठी परिस्थितीचे विश्लेषण करून संभाव्य मार्गाचा आधार घ्यावा लागतो. ज्यावेळेस व्यक्ती चुकत माकत शिकत असते, आपण सामान्य जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक अनुभव आहेत, त्या अनुभवातून आपण चुकत माकत शिकत असतो व सुरुवातीला आपल्याकडून अनेक चुका होत असतात. पण ह्या चुका जसजसं आपण प्रयत्न करत जातो त्या प्रमाणात चुका ह्या कमी होत जातात. म्हणजेच येथे प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकत असताना जे समस्या सोडवण्याचे दैनंदिन जीवनातील किंवा समस्याग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्या परिस्थितीचं विश्लेषण करून संभाव्य मार्गाचा आधार घेऊनच आपण प्रयत्नांना सुरुवात केली पाहिजे. म्हणजे प्रयत्न जे आहेत हे सर्व संभाव्य मार्ग अगोदर चाचपून बघितले जातात व त्या संभाव्य मार्गातूनच आपण त्या संभाव्य मार्गाच्या आधारेच प्रयत्नांना सुरुवात केली जात असते.
हा तिसरं वैशिष्ट्य थॉर्नडाईकच्या या प्रयत्न परमार्थ पद्धतीच्या प्रयोगाद्वारे आपल्याला मांडता येईल. चौथं जे वैशिष्ट्य आहे, जे काही संभाव्य मार्ग आहेत, जे काही संभाव्य प्रयत्न आहेत ते असफलता देत असतात व ते टाळले जातात व दुसरे नवीन मार्ग शोधले जातात आणि त्या नवीन मार्गातून कारक अशा हालचाली केल्या जातात, विशिष्ट असे प्रयत्न केले जातात. हा चौथं वैशिष्ट्य. आणि पाचवं वैशिष्ट्य जे आहे शेवटचं, ते म्हणजे शेवटी योग्य मार्ग आपल्याला सापडतो. आपण ह्या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करतो, विश्लेषण करतो, या प्रयत्नातून आपणास शेवटी योग्य मार्ग सापडतो आणि योग्य मार्ग सापडल्यानंतर आपला उद्दिष्ट प्राप्ती होते, ध्येय प्राप्ती होते. या उद्दिष्ट आणि ध्येय प्राप्तीनंतर समस्या सुटली असे होत नाही, तर हळूहळू चुकांचे प्रमाण देखील आपणास कमी करावे लागतात आणि हे चुकांचे प्रमाण अनुभवानंतर योग्य प्रतिक्रिया ह्या दिल्या जातात. म्हणजेच हळूहळू चुकीचे प्रयत्न कमी करत अनुभवाने नंतर योग्य प्रतिक्रिया शिकल्या जातात. अशा पद्धतीचं हे थॉर्नडाईकने मांडलेल्या प्रयत्न परमार्थ पद्धतीचं वैशिष्ट्य आणि तो प्रयोग आपण इथे अभ्यासलेलं आहे. नंतरच्या तासामध्ये याच प्रयोगाच्या आधारावर थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे, या प्रयत्न परमार्थ अध्ययन पद्धतीचे नियम मांडलेले आहेत की कोणत्या नियमांच्या आधारावर आपण प्रयत्न परमार्थ पद्धतीचा अवलंब करून कसे कसे चुका कमी करत अचूक प्रयत्न किंवा अचूक प्रतिक्रिया शिकल्या जातात आणि त्या अचूक प्रतिक्रिया बाळगल्या जातात, याचं स्पष्टीकरण देण्यासाठी थॉर्नडाईकने काही नियम मांडलेले आहेत. त्या नियमांच्या आधारे आपण दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा समस्येचा उकल करत असतो.